चल जातो टाटा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आत्ता मी सकाळचे 6 वाजलेत. 5:30ला उठलोय सकाळी आणि रात्री झोपलोय 12:30-1ला, कारण की दहंडीचा ब्लॉग करून आलेलो काल. तर आत्ता सकाळचे 6 वाजलेत आणि आपण चाललोय एका मोठ्या आगमनाला. आज 17 ऑगस्ट आहे, तर मोठं आगमन आहे परेल वर्कशॉपला. तर कोणतं आगमन आहे ते तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल. तर फुल एन्जॉय करणार आहे ब्लॉग. आपल्या ऑफिसचे पण मित्र येणार आहे आणि इकडून मी आणि सौरभ जाणार आहे आता परेल वर्कशॉपला. तर चला भेटूया आणि आगमन कसं होतं आहे ते बघूया. चला. तर आत्ता आपण आलोय परेल स्टेशनला. सौरभ पण आलाय, विठ्ठल भाई, मिस्टर जोशी ब्लॉगर. तर परेलवरून आता आपण जाणार आहे वर्कशॉपच्या इथे. अजून कोण येते का तुझं मित्र? मला व्हिडिओ थोडी दिक्कत होती, सांगतो काय सांगतो? माझी पण व्हिडिओ. तर चला, 2 ब्लॉगर काय करतात काय वेळ. चला आता जाऊया वर्कशॉपला डायरेक्ट. अजून कोण येतंय का बघूया याचे मित्र. तर आता आपण आलोय हे बघा वर्कशॉपला. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला नसेल तर तो ब्लॉग बघूया, मी वरती मेन्शन केलंय बघा. आणि हे बघा पब्लिक आता हळूहळू यायला लागली आहे. तर चला, चल नाश्ता करून येऊ. चला. तर आता आपण चाललोय थोडं नाश्ता पाणी करायला. सौरभ काहीतरी आपल्याला नाश्ता पाणी देईल, तो आपण खाऊया गपचूप. आणि सौरभ देणार आहे. तर चला नाश्ता पाणी खाऊया आणि आगमनाला येऊया. तर मित्रांनो, कसं होणार आपलं? अरे सौरभ, अरे हा ना, काय काय बोलतो बाईट? अरे बाईट म्हणजे काय? नवीन आहे आम्हाला. बनले तर घरी बसणार कोण? हा ना, सगळे युट्यूबर बनले, तर माझं कसं होणार? चालू पण कसं होणार माझं? हा सौरभ, मला बंद करावं लागेल मग दुकान. चालू केलंय, थोडासा शटर उघडलाय, पूर्ण उघडायचं बाकी आहे अजून. त्या साईडला. तर आता हे बघा, एक मूर्ती आता बाहेर निघते. कोणतरी मंडळ आहे. तर आगमन आता चालू झाले हळूहळू आणि चिंतामणीचं आहे 11 ते 12 वाजता आहे. तर आपण आता त्या साईडला जाऊया. बघा, एक मूर्ती आता निघाली आहे, पहिली मूर्ती आहे ही सकाळपासूनची. चिंतामणीचं आहे 11 वाजता. तर मित्रांनो, खूप टाईट सिक्युरिटी आहे. आता आगमन तर 11-12 वाजता आहे, पण इथून आता सगळं इकडून तिकडून कुठूनच सोडत नाहीत. तर आम्ही बघतोय कसं जायचं ते, कशा तरी घुसणार आहे आम्ही. हे बघा, खूप टाईट सिक्युरिटी आहे. त्याचं नाव काय? वेदांत आलाय, म्हणजे सौरभचं गेमिंग चॅनल आहे, त्याच्या थ्रू आलाय तो. त्याची व्हिडिओज वगैरे लाईव्ह स्ट्रीम बघायचा तो. तर आता तू कुठे चिंतामणीची इथे घालू ना, चिंतामणीला. तर तू बघितली आहेस का मूर्ती? काय असणार आहे यावेळी? काय तुला आयडिया आहे? संभाजी महाराजांचं आहे काय? तर हा बोलतोच आहे की संभाजी महाराजांचं आहे, पण मूर्ती नाही बघितली आहेस ना? आखणी काढताना बघितलं, म्हणजे डोळ्यांची आखणी चालू होती ना, तेवढंच त्याने बघितलं. म्हणजे पूर्ण, म्हणजे बॉडी वगैरे होतं ना, ते पूर्ण कपड्यांनी ढाकलेलं होतं. तर ह्यांनी फक्त बघितलंय आखणी करताना. तर काहीतरी वेगळंच असणार आहे ह्यावेळी. आम्ही पण एक्सायटेड आहे, तुम्ही पण एक्सायटेड आहात. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे लालबागच्या राजाच्या इथे. हे बघा, ते लाल जे दिसतंय तुम्हाला आतमध्ये, हे बघा, ते लाल जे दिसतंय ना, हे बघा, हे तिकडे मूर्ती असते. तर आता आपण लालबागच्या राजाच्या हे बघा, इथे सगळं होतं आतमध्ये. हे बघा मित्रांनो, इथे मंदिर आहे आणि हे बघा, हे जे दिसतंय ना इथे मूर्ती आहे लालबागच्या राजाची बनते. तर आता ना आम्ही जरा लालबाग वगैरे फिरतोय, कारण की 12-1 वाजता होणार आहे चिंतामणीचं आगमन. ठीक आहे, अजून बघूया आजूबाजूचा काय परिसर फिरूया आणि मग जाऊया चिंतामणीच्या इथे. ठीक आहे. तर मित्रांनो, हीच ती जागा आहे जी आपल्याला घराघरा फिरवते. काय समजत नाही आपल्याला आपण कुठे फिरतोय. तर लालबागच्या राजाची इथे जे आपण घराघरा फिरतो बुलबुलया, ती हीच जागा आहे. बघून घ्या, नीट बघून घ्या. जर आलात नाही तर इकडे बघून घ्या.
चला आम्ही फायनली गर्दीत आलेलो आहे व्हायला. आता कधी मोठी मोठी चिंतामणीची गर्दी लागली आहे, खूप गर्दी आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. दुसरा गणपती आला आता. येतोय आपला चिंतामणी एका नव्या रूपात, म्हणजेच श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री हर हर महादेव, हर हर महादेव. आता चिंतामणी येतोय वाटतं. फिरायला बिना पावसाचा भिजलोय आम्ही. गरज नाही पावसाची. चिंतामणी अजून यायचंय, बाप्पा यायचंय. पडदा तर लावलाय आता. अजून वेळ लागेल, अर्धा तास लागेल अजून. अर्धा तास आहे तुला सांगितलं. मजा वेगळीच आहे. एन्जॉय करूया. सर्व कलांचे प्रेरणास्थळ, गुरुत्वांना लळा लावणारा, सर्व सुखकर्ता प्रथमेश, मनाला भावणारा, आपल्याला धावणारा, बोला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा गणपती बाप्पा श्रीमंत 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 राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, तेच बोललं कारण की लोकांना माहिती की आमच्याकडे टेस्टिंगचा सकाळी 8 ला सकाळी 8 वाजता इकडेच आहे. आम्ही नाशिकवरून आलो. आम्ही इथूनच आले असते. किती वाजता निघालो? आम्ही सकाळी
6 वाजता 5 वाजता घरची बाहेर चिंतामणीचं आगमन बघायला इथे असं आम्ही प्रॉफिट नाही आले हे बघा दाखवतो. हे बघा पाहिजे सेल 150 काय गर्दी आहे बघा. बघा तुम्हाला दाखवतो. चिंतामणीच्या आगमनला यायचं म्हणजे साध्या सुधाचं काम नाही. असा पडणार होतो ना, लोणार होतो शांतीकडे आतमध्ये. असं पुन्हा या अँगल मध्ये होतो मी, या अँगल मध्ये थोडक्या आधी वाचलोय. आता इथून फिरून आम्ही जातो त्या साईडने. ठीक आहे, बघूया कुठे रस्ता भेटतोय का काय. चला 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 पुढे, थांबू नका. चला चला पुढे, एका जागेवर नका थांबू. चला पुढे. आपण आता चिंतामणीच्या अगदी समोर आहोत. बघा क्लोज मध्ये दाखवूया. क्लोज मध्ये दाखवू. क्लोज मध्ये गर्दी पण हाय पोकळीचा चिंतामणी. मूर्ती आहे बघा एवढा क्लोज. जय मल्हार.
खाऊन झालं की नाचायला जातो परत. बाहेर जावंसं पण नाही वाटत आता, एवढी गर्दी आहे. काय करायचं, जायचं बाहेर? हा, चला जाऊया माझं बाहेर, काय करणार, ऑप्शन नाही. जेवण तर झालंय पण आत्माची भूक अजून मिटली नाही. तर आम्ही आता चाललोय इकडे, गणपती दिसतोय तो कोणता आहे तो तुम्हाला दाखवतो, ठीक आहे, चला. तर मित्रांनो, हा आहे तो उमरखाडीचा राजा आहे, उमरखाडीचा. हा बघा, जवळून लुक आहे एकदम, उमरखाडीचा राजा. पडले पडले पडले. तर मित्रांनो, हे बघा, अजून गणपती निघतातच आहेत वर्कशॉपमधून. तर आम्ही वर्कशॉपला टाटा बाय बाय करून आता इथून कल्टी येतोय. अजून गर्दी खूप आहे, हे बघा, मला दिसतेच आहे. तर आता ना मी डोंबिवली स्टेशनला उतरलो आहे, आता घरी जातो आणि मग ब्लॉग एंड करतो, ठीक आहे, चला. तर मित्रांनो, मस्त झोप वगैरे काढून झाले, पूर्ण फ्रेश झालो. झोपलो नाही तर वाट लागली असती. तर आता मस्त झोप वगैरे घेऊन आता मी व्हिडिओ एंड करायला आलो आहे. सकाळी आपला प्रवास चालू झालेला 5:30 वाजता, म्हणजे 5:30ला उठलेलो. आगमन बघितलं, चिंतामणीचं आगमन खूप मस्त होतं. गर्दी खूप होती, पण त्या गर्दीत एवढी नाचायला एवढी मजा आली आहे ना, तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये. कसा नाचला आहे तर एका कमेंटमध्ये सांगा. आणि सौरभ त्याचा मित्र होता, आम्ही तिघं पण खूप मज्जा धमाल केली आहे ब्लॉगमध्ये. तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर एक कमेंट नक्की करून जा. आणि सीन काय झालं मध्ये, आता ब्लॉग हा कधी एडिट होईल आणि तो पोस्ट कधी होईल ते आता तुम्हाला दिसतंच आहे, कारण की आपलं डेकोरेशनचं पण काम चालू आहे. आणि थंडीचा पण बॅक टू बॅक व्लॉग्स शूट केले आहेत, तर ते एडिट करायचे आहेत आणि अपलोड करायचे आहेत. तर मी ट्राय करेन लवकरात लवकर अपलोड करायला. तर व्लॉग आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर, कमेंट, सबस्क्राईब सगळं करून टाका. काय ते नोटिफिकेशन्स ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत पोचेल. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय शिवराय.